कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। रत्नागिरीतील महाविद्यालयांमध्ये आता सीसीटीव्ही कॅमेरे लागणार। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शासनाचा निर्णय। उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। पेणमधील कुर्डूस गावातील स्मशानभूमीच्या जागेवर गावातीलच एका कुटुंबाचा दावा। पिंगळे कुटुंबीय दावा करीत असल्याने गावामध्ये संभ्रमाचे वातावरण। माणगावमध्ये आरटीओ कॅम्प तसेच पूर्णवेळ आरटीओ कार्यालय व्हावे। विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने चालकांची मागणी। आणि खेडमध्ये मनसेचे विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाला निवेदन। मागण्या मान्य न झाल्यास सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा आंदोलनाचा इशारा। पाहूया सविस्तर वृत्त। महिलांवरील वाढत्या अत्याचाराला रोखण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच पदवीधर महाविद्यालयांमध्ये शासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचा खर्च शासन करणार आहे, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। बदलापूर नंतर राज्यात काही ठिकाणी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण तसेच विद्यार्थिनींवर अत्याचारांचे वाढते प्रमाण समोर आले असल्यामुळे रत्नागिरीमध्ये देखील एका नर्ससोबत झालेल्या अत्याचाराची घटना घडली असून या सर्व पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, कॉलेजेस असतील, नर्सिंग कॉलेजेस असतील, इथं जिल्ह्यामध्ये सगळीकडे सीसी कॅमेरे लावण्याच्या सूचना आणि मी स्वतः त्याला पैसे उपलब्ध करून देतोय। परंतु रत्नागिरीत जी घडलेली घटना आहे त्या संदर्भामध्ये सीसी फुटेज जे आहे ते पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेलं आहे। काही दिवसातच ते निर्णयापर्यंत पोहोचतील आणि त्यांचा तो अधिकार आहे, ते सगळ्या बाबी गोपनीय आहे। आपल्याला बोलून तुमच्या मार्फत जनतेला नक्की त्या केसमध्ये काय आहे नक्की सांगतो। भरण्यातला जो पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्या संदर्भामध्ये तो त्याची उंची आता राष्ट्रीय महामार्गापेक्षा कमी दिसते, तर त्या संदर्भामध्ये काही निर्णय घेतला जाणार आहे का? त्या संदर्भात देखील आताच येताना मी अण्णासाहेब कदम होते, आमचे सचिन कदम साहेब होते, आमचे शशिकांत चव्हाण होते, यांच्याशी चर्चा झाली आणि सगळ्या इथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करण्यासाठी एक बैठक त्यांनी आयोजित करावी आणि कशा पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा खेडमध्ये भरणा नाक्यावर अपेक्षित आहे हे आम्ही निश्चित करू आणि त्या पद्धतीने पुढे जाऊ। रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीतील नवखार ग्रामस्थांच्या पिढ्यानपिढ्या असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवर गावातीलच एका कुटुंबाने दावा केलाय। हा वाद न्यायप्रविष्ट असताना देखील या कुटुंबाकडून राजकीय वक्तव्य केली जात असल्याने याची प्रत्यक्ष पाहणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन केली। यात अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेत। नवखार ग्रामस्थांच्या स्मशानभूमीच्या जागेवर पिंगळे कुटुंबीय दावा करीत असल्याने गावामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। अशा परिस्थितीत अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांनी ही जागा ग्रामस्थांना परत मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे। कोणत्याही स्थितीत अशा कठीण प्रसंगी शिवसेना कुर्डूस ग्रामस्थांच्या पाठीशी राहील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी दिलाय। आपला कोर्ट मॅटर चालू असली माहिती दिली की स्मशानभूमी ही दुसऱ्या जागेवर। माझ्या लग्नाला जवळजवळ 30-35 वर्ष झाली तेव्हापासून, आणि तिथं माझं घर पण आहे, जवळजवळ 30 वर्ष झालेले आहेत आणि तेव्हापासून स्मशानभूमी तिथेच आहे। स्मशानभूमी जागा आणि आमची लोक सगळी तिथं दफनभूमी, गुरं गाडीत, मुलं गाडीत तिथेशी आणि पुरं गुरांचा चरवा, पेंड्यांचे मांडव होते, म्हणजे सगळं अजून ते तिथंच आमचा झालेला होता आणि तो आम्हाला आता पुन्हा तुम्ही न्याय मिळवून द्या। वाडवडिलांपासून आमचे पिढ्यानपिढ्या कित्येक पिढ्या गेल्या, तिथपासून आमची जागा ही स्मशानभूमी आमच्या ताब्यात आहे, तर ती स्मशानभूमी आणि जागा आम्हाला मिळाली पाहिजे। तर आम्हाला तुमच्याकडनं हा न्याय मिळाला पाहिजे। काल आमच्या ग्रामपंचायतच्या माजी सदस्य छाया पिंगळे यांनी माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी, मानसीताई यांच्यावर जे बिनबुडाचे आरोप केले त्याच्याबद्दल बोलायचं झालं
तर आज तुम्ही कोणाबद्दल आणि काय बोलता? आज आमदार महोदय म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे असतील सर्वसामान्य जनतेचे हे पालक आहेत. पालकत्व म्हणून त्यांच्या समस्या, गावकऱ्यांच्या समस्या त्यांनी त्यांच्यावर मांडल्या आणि शेकडो वर्षापूर्वीपासूनची ती जागा असेल, स्मशानभूमी असेल, दफनभूमी, धर्मशाळा, ह्या गोष्टी शेकडो वर्षापूर्वीपासूनच्या म्हणजे आता स्मशानभूमी किंवा दफनभूमी ह्या सन 1960पासूनच्या सरकारी फेरफारच्या सरकारी दप्तरामध्ये नोंदी आहेत त्यांच्या. तदनंतर ह्यांनी गावकऱ्यांची फसवणूक करून कशा पद्धतीनं ती जागा त्या कूळ लागलेल्या मारवाडी वारसाकडून नावी करून घेतली. त्याच्यानंतर पण गावकऱ्यांचा मोठेपणा असा की पोलीस स्टेशनच्या मध्यस्थीने त्या लोकांनी तो व्यवहार पोलीस स्टेशनला 20,50,000 ठरला गेला. तसं साठी करार झाला आणि त्या साठी कराराच्या बदल्यात त्यांनी 3 लाख रुपये चंद्रकांत पिंगळे यांनी घेतले आणि त्याच्यानंतर गावकऱ्यांनी ज्या वेळेला रजिस्ट्रेशनला स्टॅम्प ड्युटी भरली त्यात हे येत नाही आहेत आणि मग म्हणून त्यांनी कोर्टामध्ये दावा केला की आम्ही जो साठी करार केला आहे आणि चंद्रकांत पिंगळे असतील किंवा छाया पिंगळे असतील हे येत नाही आहे, तर ह्यांनी तो व्यवहार पूर्ण करून आम्हाला ती जागा द्यावी, आम्ही पैसे घ्यावे अशा स्वरूपाचा तो विषय आहे. पण कोणत्याही प्रकारचा बिनबुडाचा म्हणजे काहीही संबंध नसताना आमदार साहेबांवर आणि मानसीताईंवर जे बिनबुडाचे आरोप केले. रायगड जिल्ह्याच्या माणगावमधील टेम्पो रिक्षा डंपर चालक मालक यांना आपल्या वाहनांची पासिंग व इतर कागदोपत्री पूर्तता करण्याकरता थेट पनवेल जवळील आरटीओ कार्यालयात जावे लागते, ज्यामुळे सदर वाहन मालकांना नाहक भुर्दंडाला सामोरे जावे लागते. वाहनांच्या पासिंग वेळेस अगदी इंडिकेटर तुटलेले असले तरी देखील पनवेल जवळून पुन्हा रामवाडीला येऊन पुन्हा आरटीओ कार्यालयाकडे जावे लागते. या जाण्या येण्यात हजारो रुपयांचे डिझेल तर खर्ची होतेच, परंतु दरम्यान ट्रॅफिक लागल्यास तोपर्यंत आरटीओ कार्यालय बंद होते किंवा नंबर गेलेला असतो, ज्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी पनवेलपर्यंतचा प्रवास करावा लागतो. विविध अडचणींकरिता माणगावमधील टेम्पो चालकांनी माणगाव येथे बैठक घेऊन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष युवा नेते निलेश थोरे यांची भेट घेऊन यावर उपाययोजना करावी अशी विनंती केल्यानंतर युवा नेते निलेश थोरे यांनी खासदार धैर्यशील पाटील यांना संपर्क केला व खासदार धैर्यशील पाटील यांनी आरटीओचे देवकाते यांना संपर्क करून तात्काळ बैठक आयोजित करण्याच्या सूचना देऊन माणगावमध्ये आरटीओ कॅम्प चालू करावा, त्याचप्रमाणे होत असलेल्या वसुलीमध्ये दिलासा देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. ते हप्ते भरायचे आम्हाला, मग ते उप आरटीओ 3 दिवस काय होतंय महिन्याचे 30 दिवस आम्हाला आरटीओ आहे माणगावला. 30 दिवस आम्हाला आरटीओ, आजही आरटीओ आम्हाला माणगावमध्ये आहे. मोरबा रोडला आहे, 3 गाड्या आहेत, रोजच्या 2-3 गाड्या असतात, रोजच्या गाड्या आहेत. म्हणजे आम्हाला रविवार सुट्टी आहे. आम्ही असं म्हणतो पोरांना रविवार सुट्टी, पोरांना घेऊन जरी जायचं झालं म्हटलं तरी आम्हाला भीती आहे मनामध्ये की आम्हाला आरटीओ कुठेतरी भेटेल आणि आम्हाला फाईन देईल. आता याच्यामध्ये काय तुम्हाला विलोसे आहेत का, त्यांना एमटी गाडी उभे राहा विलोसे, त्यांची एमटी गाडी होती, गाडी 3 महिने बंद होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने माननीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेच्या खेड रेल्वे स्टेशन येथे मडगाव वांद्रे एक्सप्रेस व मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस सदर ट्रेनला खेड येथे थांबा मिळण्यासाठी तसेच विविध मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. खेड हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असून दापोली, मंडणगड, खेड येथील लोक खेड रेल्वे स्टेशनचा वापर करतात. मात्र खेड येथे सदर ट्रेनला थांबा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने तसेच इतर विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. तसेच थांबा न मिळाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वैभव खेडेकर यांनी रेल्वे प्रशासनाला दिलाय. यावेळी शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, कामगार सेना चिटणीस संजय आखाडे, उपतालुका अध्यक्ष गणेश सुर्वे, रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष मिलिंद नांदगावकर आणि कोकण रेल्वेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कोकण रेल्वेने कोकणामध्ये एक नवीन गाडी सुरू केलेली आहे. बांद्रा मडगाव एक्सप्रेस 10-115 ही जी कोकणामध्ये येणारी जी मुंबईतनं ट्रेन आहे बांद्र्यावरनं, ही बोरवली, वसई, मग दिवा, पनवेल असं करत करत ही कोकणामध्ये येणार आहे. ही रेल्वे तसंजा या रेल्वेचा आम्हाला एक स्वागत आहे, तिचा आनंद आम्हाला आहे. परंतु दुःख एका गोष्टीचं आहे की या रेल्वेला रायगडमध्ये 3 थांबे दिलेले आहेत, सिंधुदुर्गामध्ये 3 थांबे दिलेले आहेत, परंतु खेडमध्ये 2च थांबे दिलेले आहेत.
आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2च थांबे दिलेले आहेत. हे 2 थांबे फक्त चिपळूण आणि रत्नागिरी या तालुक्यामध्ये आहेत. खरं तर खेड जंक्शन आहे आणि खेडच्या रेल्वे स्टेशनवरती 3 तालुक्यांचा भर आहे, खेड, दापोली आणि मंडणगड. त्यामुळे या स्टेशनवरती, आमच्या खेडच्या स्टेशनवरती ही रेल्वे थांबावी असं आमचं तमाम या 3 तालुक्याच्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे. परंतु आमच्या भावना लक्षात न घेता या प्रशासनानं चिपळूण आणि रत्नागिरी थांबा दिला आहे. आम्हाला त्या थांब्याचं कुठलंही वाईट वाटत नाही किंवा त्याबद्दल आमचं म्हणणं नाही, परंतु खेडला थांबा द्यावा अशी आमची विनंती आहे. जर का प्रशासनाने या विनंतीकडे डोळेझाक केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने या गणपतीमध्ये ट्रॅकवरती उतरून या सगळ्या रेल्वे अडवून धरेल अशा पद्धतीची सूचना मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रशासनाला देत आहे. आम्ही आता निवेदन द्यायला त्यांना जात आहोत. निवेदनाचा सकारात्मक विचार करावा एवढी एक विनंती कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला आम्ही करत आहोत. राजकोट, मालवण, सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अपघातानंतर आता रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील भरणे नाक्यावरील अश्वारूढ पुतळ्याची उंची वाढवण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेडच्या वतीने माननीय सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्याकडून निवेदन देण्यात आले. नुकताच कोकणातील मालवण येथे राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या मूर्तीची झालेली विटंबना म्हणा किंवा त्याचं नुकसान म्हणा, या संदर्भात माझ्यासारखे सगळे शिवप्रेमी दुःखी आहेत. माझ्यासारखे अनेक शिवप्रेमींना अंतःकरणापासून दुःख झालेलं आहे. आणि म्हणून ज्या आपल्या कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळे जे शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत किंवा मूर्त्या आहेत, यांची सुरक्षितता वाढवली पाहिजे किंवा एका चांगल्या उंचीवरती ह्या मूर्त्या किंवा पुतळे नेऊन ठेवले पाहिजे असं माझं म्हणणं आहे. म्हणून आमच्या खेडमधला भाणा नाक्यावरचा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, जी मूर्ती आहे, त्या मूर्तीची उंची वाढवावी या संदर्भात मी आज प्रांत जगताप साहेब यांना निवेदन देणार आहे. मुंबई गोवा हायवे झाल्यानंतर त्या ठिकाणी उड्डाणपूल झालेला आहे आणि उड्डाणपुलावरनं ज्या गाड्या जातात त्या महाराजांच्या पुतळ्याजवळ जातात. उद्या अशी कुठली अप्रिय घटना त्या ठिकाणी घडू नये यासाठी मी हे निवेदन देत आहे. खरं तर त्या पुतळ्याची, त्या मूर्तीची जागा बदलायला पाहिजे. खेड शहरामध्ये येण्यासाठी मार्ग नाही. ती जर मूर्ती अलीकडे घेतली तर त्या ठिकाणी मार्ग होऊ शकतो आणि महाराजांचा पुतळा देखील सुरक्षित उंचीवरती जाऊ शकतो. आणि त्या ठिकाणी जर प्रशासनाला जागा नसेल तर मी नगराध्यक्ष असताना खेड नगरपालिकेमध्ये ठराव करून नगरपालिकेच्या समोरच्या मैदानामध्ये, समोरच्या गार्डनमध्ये, बागेमध्ये त्या ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसावा असा ठराव केलेला. विनंती आहे, एकतर ती जागा हलवावी, त्याची उंची वाढवावी. नसेल तर आमच्या खेड शहरामध्ये नगरपालिकेच्या समोर विस्तृत जागा आहे, त्या ठिकाणी तो अश्वारूढ पुतळा बसवावा, जेणेकरून त्या पुतळ्याचं, त्या मूर्तीचं पावित्र्य राखता येईल. हे जर का लवकरात लवकर झालं नाही तर मी इथल्या एकही अधिकाऱ्याला त्याच्या दालनामध्ये पोचू देणार नाही. हा शिवप्रेमी म्हणून माझी शिवगर्जना आहे, हे यांनी लक्षात ठेवावं. रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोलीतील शाखा प्रमुख व सलग 10 वर्ष अडखळ विकास सोसायटीचे चेअरमन सुरेश चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय. दापोली तालुक्यातील अडखळ कदमवाडी येथील शिंदेगड शाखा प्रमुख व सलग 10 वर्ष अडखळ विकास सोसायटीचे चेअरमन असणारे सुरेश चौधरी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. या कार्यक्रमाप्रसंगी सर्व विभागीय, सर्व शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला तसेच शिवसैनिक, युवा सैनिक, आजी माजी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पहाटे एका आयशर टेम्पोने समोरील टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून यात क्लीनरचा जागीच मृत्यू झालाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे माल घेऊन जात असताना तो बोरघाटात ढेकू हद्दीत आला असता आयशर टेम्पो चालक संतोष पटकन शेट्टी वय 27 राहणार धारवाड कर्नाटक हा घेऊन आला असता त्याने टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने समोरील दुसऱ्या लेनवर चालणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात टेम्पोची केबिन पूर्णपणे दबल्याने त्यात अडकून क्लीनर गुरुसिदा वय 25 याचा गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झालाय.
रायगड जिल्ह्याच्या माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचे 23 वर्षीय चिरंजीव यज्ञेश उभारे हे शुक्रवारी रात्री आपली मोटरसायकल घेऊन इंदापूरवरून माणगावच्या दिशेने येत असताना माणगाव रेल्वे स्टेशन समोर आले असता महाडवरून मुंबईच्या दिशेने जात असलेला अशोक लेलँड कंपनीच्या टेम्पोने मोटरसायकलला समोरासमोर जोरदारपणे धडक दिल्याने या दोन्ही गाड्यांचे रेल्वे स्टेशनचे काम चालू असलेल्या चिखलात जाऊन रुतल्या व या अपघातात यज्ञेश उभारे याच्या डोक्याला खूप जखमा झाल्या असताना त्याला खूप मोठी दुखापत झाली असल्याने त्याला माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असता उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झालाय। ही मृत्यूची घटना माणगाव शहरात वाऱ्यासारखी पसरताच सर्वत्र नागरिकांमध्ये व्यापाऱ्यांमध्ये उभारे परिवारात दुःखाचा एकच डोंगर कोसळलाय। घटनास्थळावरून माणगाव पोलिसांनी टेम्पोचा चालक अप्रेज रशीद मुजावय वय वर्ष 28 याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। माणगाव पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। मात्र आता या अपघातानंतर माणगाव रेल्वे स्टेशन समोर मुंबई गोवा महामार्गाला घासून असलेले जोशी वडेवाले यांचे पार्किंग भर रस्त्यात येत असून त्यांनी आपल्या हॉटेलवर लावलेल्या लाईटमुळे देखील वाहन चालकास त्रास होत असल्याने जोशी वडेवाले यांच्यावर नॅशनल हायवे तसेच माणगाव नगर पंचायत यांनी कारवाई करावी अशी मागणी प्रवासी व येथील नागरिकांकडून करण्यात येते। तसेच रेल्वे स्टेशनचे काम देखील मुंबई गोवा हायवे लगत होत असून चिखल रेती खडी रस्त्यावर पसरल्याने हे अपघात होत असल्याचं देखील येथील प्रवासी आणि नागरिकांचं म्हणणं आहे। प्रभाकर उभारे माजी सभापती यांचा मुलगा यज्ञेश उभारे यांचा ॲक्सिडेंट झाला। आज इथे रेल्वे स्टेशनचं काम चालू आहे। ह्या कामाने अनेक आम्हाला त्रास होत आहे आणि मी प्रथम नागरिक ह्या नानोरे गावाचा रहिवासी आहे। आम्ही ह्यांना वेळोवेळी सांगून हे कुठलाही काम चोखपणे करत नाही। रस्त्यावर फुल माती येते। परत इथे जोशी वडेवाले म्हणून आहेत, यांच्या सॅटेलाईटच्या ज्या लाईटी आहेत त्या लाईटीनी समोरला हवेला गाडी येते का नाही येते ही दिसतच नाही। त्याच्यामुळं वेळोवेळी त्यांच्या पण लाईटी जास्ती आहेत। काही बोर्ड आहेत जोशी वडेवाल्यांचे, हे अगदी हवेच्या रस्त्याला लगत आहेत। त्याच्यामुळे हा ॲक्सिडेंट झालेला हा केवळ ह्यांच्या हलगर्जी मुला झालेला आहे असा आमचा आरोप आहे। उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन सोहळा रत्नागिरी येथील सावरकर नाट्यगृह येथे संपन्न झाला। या प्रकाशन सोहळ्याला पद्मविभूषण आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर, अभिनेते नाना पाटेकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विकास आमटे उपस्थित होते। या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले की मेडिकल कॉलेज रत्नागिरीमध्ये उभे राहिले विविध विकास कामे पूर्णत्वास गेली आहेत। रत्नागिरी एज्युकेशन हब बनले आहे। रत्नागिरीकरांनी मला 4 वेळा निवडून दिले, हा त्यांचा विश्वास कायमस्वरूपी हृदयामध्ये ठेवून पुढे काम करत राहणार असंही ते यावेळी म्हणाले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कार्याचे कौतुक केले तर तसेच शुभेच्छा दिल्या। अभिनंदन आणि हे न संपणारं काम आहे, त्यामुळे अभ्यासपणे तुला ते करतच राहावं लागणार। मग 4थी 5वी 6वी 7वी चालूच आहे। शेवटी तू कोण, कुठल्या पक्षाचा, काय याला आम्ही ओळखत नाही। तू आमच्यासाठी काय करतोस हे महत्वाचं। त्याचं सातत्य तू टिकवलंस तर तू मग काय आमची मुलं सुद्धा तुलाच मतं देतील, त्यांची मुलं सुद्धा तुला। सध्यासाठी काय होतं की आजपर्यंत मला कोणी जात धर्म विचारला नाही। त्याचं कारण माझी जात कलावंताची आहे। मला जितकं छान काहीतरी करता येईल एवढं मी करण्याचा प्रयत्न करणार आणि जोपर्यंत तुम्हाला ते आवडत राहील तोपर्यंत तुम्ही ह्या थिएटरमध्ये मला बाहेर राहणार। 50 वर्ष होऊन गेली मला नाटका सिनेमात काम करत असताना। उदय 50 वर्ष माझ्या ह्या चेहऱ्याने आणि माझ्या ह्या स्वभावासकट मी इथे टिकून राहणार। स्वभाव अतिशय विचित्र आहे, तिरसट आहे, रागावतो, बोलतो, पण मला असं वाटतं नट म्हणून मी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी मी माझा जीव ओतायचा असतो। रत्नागिरी हे माझं आजोळ आहे, आई इथली। फॉर्म भरायच्या अगोदर 24 तास आलो आणि 24 तासानंतर मी फॉर्म भरला। माझा फॉर्म भरत असताना अनेकांच्या गळ्यामध्ये पूर्वीच्या पक्षाचाच मफलर होता। अशा पद्धतीने मी फॉर्म भरला आणि त्यावेळी देखील
रत्नागिरीकरांनी निर्णय घेतला की उदयच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. त्यावेळी देखील मी सेपरेट लढलो आणि 40,000 मतांनी निवडून आलो. यांच्यामुळे आलो, यांच्या आशीर्वादामुळे निवडून आलो. त्याच्यामुळे रत्नागिरीकर हा माझा आयुष्यातला ठेवा आहे. आणि म्हणून अनेक वेळा मी सांगितलेलं की राजकारणामध्ये चढ उतार घेत असतात. जवळजवळ 25 वर्ष मला राजकारणाच्या प्रवासाला पूर्ण होत आहेत आणि या प्रवासामध्ये अनेक प्रसंग मी अनुभवलेले, अनेक प्रसंग. पण त्याला उत्तर जनतेने दिलेलं मला कधीच टीका करावी लागली नाही. मला मगाशी नानासाहेब सांगत होते की राजकारणामध्ये उदय टीका करत असताना प्रत्येकानं स्तर जपला पाहिजे. आणि खरी गोष्ट आहे, आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माशेलकर साहेब तुम्ही देखील साक्षीदार आहात, विकास भाऊ देखील साक्षीदार आहेत, नानासाहेब देखील साक्षीदार आहेत की काय पद्धतीनं राजकारणाचा स्तर घसरलेला आहे आणि कशा पद्धतीने टीका टिप्पण्या होत आहेत आपण देखील बघितलेलं आहे. आणि म्हणून मगाशी तुम्ही ज्यावेळी बाहेर होता तेव्हा नानाला मी शब्द दिला की आजपर्यंत जे मी केलं नाही ते माझ्या भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये राजकारणात असेल नसेल मला माहित नाही, पण माझ्याकडनं कोणाची बदनामी, कोणावर टीका आयुष्यात कधी झाली नाही आणि आज देखील मी करणार नाही. महिला व मुलांच्या सुरक्षितता या विषयांन्वये बालसंरक्षण आणि सुरक्षितता या विषयांसंदर्भात पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या सुमंगल गतिमंद मुलांच्या शाळेत जनजागृतीपर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, डॉक्टर नीता कदम, बाल न्याय मंडळ सदस्या, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, सिद्धी प्रिंटर्स मुंबईचे मालक भूषण फाटक, संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील, सचिव वरुण पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते. समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात विशेष मुलांच्या अव्यक्त भावनांना या अभियानाद्वारे समाजापर्यंत पोहोचवण्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना योग्य दिशा मिळेल असा विश्वास बाल न्याय मंडळ सदस्या डॉक्टर नीता कदम यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केलाय. जिद्द, मेहनत व आत्मविश्वास याचबरोबरच संस्थेच्या कार्यक्रमातून जोडत गेलेल्या मान्यवरांच्या सहकार्यामुळे ही वाटचाल सुकर झाली असल्याचं यावेळी सांगण्यात आले. खरं तर आज मला सुहित जीवन ट्रस्टचे जे काम आहे ते बघण्याचे एक पण योग आला आणि इथं आल्यानंतर इथं जे स्पेशल चिल्ड्रन आहेत त्यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हास्य आणि सगळं म्हणजे मला बघून अगदी म्हणजे भारावून गेल्यासारखं इथलं वातावरण होतं. त्यांनी बनवलेले जे छोट्या छोट्या ज्या काही वस्तू आहेत, मग त्या पिशव्या असतील, मेणबत्त्या असतील, पंत्या असतील, हे सगळं जे टाकाऊपासून टिकाऊ आहे हे सगळं जे बघितल्यानंतर काय की अगदी प्रोफेशनल जे लोक जसे बनवतात इतकं सुंदर हे बनवलं जातं आहे. आणि त्याचे त्यांना एक स्टायपेंड पण दिला जातो. म्हणजे इतक्या म्हणजे जे ज्या पद्धतीनं आपलं काम करतात, फोकस्ड असतात आणि त्याच्यातून ते हे करतात, इतकी क्रिएटिव्ह माइंड्स इथे घडवली जात आहेत. आणि एक या ठिकाणी एक म्हणजे ज्ञानाचं असं एक मंदिर आहे जिथं आता जे डॉक्टर सुरेखाताई यांच्या मार्गदर्शनाखाली जे सगळी त्यांची टीम ज्या पद्धतीनं काम करते आहे आणि त्यांना घडवते आहे, स्पेशल जे चिल्ड्रन आहे तर त्यांच्या माध्यमातून त्यांना अगदी एक उच्च कोटीचं असं एक इथं वातावरण दिलं जाणं आणि त्याच्यातून त्यांची घडण करणं, मी त्यांच्या ज्या आकांक्षा आहेत, महत्त्वाकांक्षा आहेत त्यांना चालना देणं, या सगळ्या मला असं वाटतं की खूप चांगलं असं इथं वातावरण होतं. खरं तर मार्गदर्शन करायला मी आलो होतो, पण मला असं वाटतं की मीच इथून खूप काही असं शिकून जातोय असं माझं मला आता जातानाची फिलिंग आहे. आणि निश्चितच हे एक वेगळं असं हे मला असं वाटतं की भूमी आहे आणि आल्यानंतर खूप खूप आनंद होता. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड नगरपालिका व लाईट फिटनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने खेड नगरपालिका सभागृहामध्ये महिलांना संरक्षणाचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंचायत समितीचे लोंढे, रोटरी स्कूलचे क्रीडा शिक्षक कुणाल चव्हाण तसेच इलाइट फिटनेस क्लबच्या वैष्णवी गांधी, खेड नगरपालिकेच्या चव्हाण, नगरपालिकेचे परशुराम पाथरे, दीपाली मुद्राळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी पंचायत समितीचे लोंढे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. खेळ हा खेळासारखा खेळा, पण खेळातून स्वतःचं संरक्षण करायलाही शिका, ही माझी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. आत्ताच्या या जगामध्ये वयाच्या 5व्या वर्षापासून मुलींना संरक्षणाचे धडे देणं गरजेचं आहे. या गोष्टी तुम्ही थोडंसं समजून घ्या.
तुमच्या घरामध्ये, तुमच्या शेजारच्या घरामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये ज्या छोट्या छोट्या मुली आहेत, महिला आहेत, कॉलेजच्या मुली आहेत, ज्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं, अशा मुलींना मार्शल आर्टमध्ये टाकणं खूप गरजेचं आहे. त्यांना त्या क्षेत्राकडे वळवा. भविष्यामध्ये ते स्वतःचं करिअरही करू शकतात. त्यामध्ये म्हणजे जे गटपण होतं चूल मूल ते संपले दिवस. आता देशाचं नाव मुलींवरती आलं आहे, तर त्याच मुली आपल्या गावातूनही काढल्या पाहिजेत, आपल्या घरातूनही काढल्या पाहिजेत. ह्या गोष्टी थोड्याशा आपण आवर्जून स्वतःजवळ घ्या, त्या गोष्टीचा विचार करा. आपल्या खेळमध्ये बऱ्याचशा ठिकाणी प्रशिक्षण वर्ग चालतात. मी असं नाही म्हणत की माझ्याकडेच आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य असेल, ज्या एरियामध्ये तुम्हाला शक्य असेल, जे तुमच्या जवळ असेल, थोडीशी माहिती घ्या, त्या तिथपर्यंत पोहोचा. आपल्या कुटुंबाला स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे शिकवा. शेवटचा एकच मुद्दा सांगतो, फक्त मुलींनाच संरक्षणाची गरज नाही आहे, तर आत्ताच्या या काळामध्ये 15 वर्षाखालच्या मुलालाही संरक्षणाची गरज आहे. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.